ते शूट करायचं असेल तर तुम्हाला म्हणजे कॅमेऱ्याचं तिकीट काढावं लागते. तिकीट काढल्यानंतर तुम्हाला शूट करायला मिळते, नाहीतर देत नाही. पण ह्याचं काढायचं सांगितलं कॅमेऱ्याचं नाही, कॅमेऱ्याचं फक्त काढा, बाकीचं फ्रेम सांगितलं. चेंज 25 दे दीजिए. नाही सर, 30 50 पैसे ऑनलाईन आहे. आता आपण काढलेलं आहे तिथलं तिकीट मस्त घेणे. आता आपण जायचं आहे वर. चला जाऊया. चला ते चालत नाही म्हणा. काय चालते तिकीट काढले आणि चला. तिकीट काढली चढीन घे. हो चला की. हो चला. कॅमेऱ्यांच्या बाबतीतले बोंबाबोंब आहे. हे काय हे चालत नाही, ते चालत नाही, तिकीट काढा, हे करा, ते करा, असले सगळे आहे. त्यामुळं काय आता काय बोलायचं ते. दुसरं मंत्री संत्री आलेत की इथून काय पण करायला चालले, फोटोशूट करायला चालते, पैसे दिले की पिक्चरचं शूट करायला चालते. आणि आम्ही साधा बारका कॅमेरा घेऊन शूट केलं तर त्यांचं दुखतंय. ते काय बोंबला आहे त्यांच्या नावानं. फोटो घेतो ना. केवढं वर आहे बघा, डोक्यापेक्षा वर असं बघायला लागते ना. तुखळा काम आहे. इथनं आता आपण वरच्या बाजूला जाऊया. तर गाडीचं तीन पार्किंग आहे आणि माकडाला आहे तिथं. माकडांच्या बरोबर जरा व्यवस्थित हे करत जावा. नाही इथे का मंदिरात आलोय. इथं एक नंदीची मूर्ती होती, ती पण मोडल्या बघा. जरा आत आल्यानंतर गार वाटते आणि खूप जुना आहे सगळं. ह्याच्यावर तुम्ही नक्षीकाम देऊन बघा. आणि इथं आपल्याला शिवपिंड बघा, महादेवांची पिंड बघायला मिळते. आता ह्यात व्हिडिओमध्ये किस्से दिसतंय, अंधार आहे त्यामुळं मला पण समजणार नाही, तुम्ही समजून घ्या. आता एस केचं फॉलोअर भेटला इथं. एस केचं वजन सगळीकडे आहे. एस के आणि इथं पण बघा तुम्ही नक्षीकाम कसं जबरदस्त आहे. खतरनाक मूर्ती आहे, जबरदस्त. इकडं पण मूर्ती बघू शकता का, कोरीवकाम किती जुनं आणि किती चांगलं आहे बघा. आणि सगळ्यात बघायचं राहिलेली गोष्ट म्हटलं तर इथं छतावर का नाही कसलं नक्षीचं आकृती केलं बघा, जबरदस्त. हो का, कसलं जबरदस्त आहे बघा हो. त्या काळात असं नागाचं हे केलेलं आहे. विष्णूंचं बहुतेक ते अवतार असल्यासारखं आहे. आणि कसलं नक्षीकाम आहे बघा. त्याचबरोबर इथं पण नक्षीकाम केलेलं आहे. त्याच्यानंतर ह्या साईडला पण तसंच आहे. त्यानंतर हे पिल्लरला बघू शकता, इथं पण भारी आहे. ह्या साईडला पण सेम तसं आहे. परत हे कॉलम आहेत किंवा त्या काळाचं स्तंभ म्हणू शकतो आपण. हे कसं आहेत बघा. तर आता आपण वर जातोय, वरच्या पॉईंटला जाणार ना पण बघूया. त्याच्यानंतर इथं पण नक्षीकाम आहे. सगळीकडे बघायला तर आपल्याला कोरीवकाम नक्षीकाम केलेलं बघायला मिळते. विशाल सर चला नेक्स्ट पॉईंट. तर आता ह्या गुहेत जाऊया. नैसर्गिक निर्माण झालेल्या गुहेत आहे. तर माकडं लय आहेत, गोट्या माझ्या कपाळा झाल्यात. इथं बघू शकता का, हे लय रिस्की आहे जायचं. रिस्की म्हणजे भीतीचं नाही, पण माकडं ते नाहीत. वरबाडली तर बोंब आहे सगळी. त्यामुळं आपण इथनंच खाली जाऊया. मला लईच बी वाटायला. सिद्धू मुसेवाला पंचक्रोशी भावाचं पेज आहे, फॉलो करा. स्टोरी वगैरे सिनेमॅटिक शूट चांगला असतं त्याचं पण. तर आपण माकडाबरोबर शर्यत लावूया. त्याच्यावर याला काट्या म्हणून भीती आहे तरी ती जवळ येत नाहीत. ही काट्या आहे त्यामुळे भीती वाटते.
ते मोबाईल आहे ते की काय वाटत नाही. जाऊपर्यंत किती वांडरात मोजला असतं तुला जेवण. 200 परफेक्ट व्ह्यू बघा असला खतरनाक आहे, जबरदस्त लेक व्ह्यू. नाही चला गे वर विशाल. तर आता जाऊया आपण वरच्या भागात आणि एक्सप्लोर करूया. आणि वरणापदार व्ह्यू एवढा जबरदस्त येतो भावांनो, लेक व्ह्यू एकदम खतरनाक आहे. विशाल जोतार पण इथं आल्यावर भरपूर खुश झाला, कारण की हे पहिल्यांदाच बघायला आहे, त्यामुळे त्याला पण एक चांगलं वाटायला लागले. आई शपथ आय आय लई दिवसानं आलो, एकदाच बैठला थोडं ह्याच्या आधी, पण आत्ता बघितल्यावर कसलं भारी वाटाले बघा. व्ह्यू बघा, व्ह्यू पाठीमागचा व्ह्यू बघा शपथ. त्याच्यानंतर हा व्ह्यू बघा, इथनं आपण आत एंट्री करतोय. एंट्री केल्यानंतर इकडनं आपण सिटीचा व्ह्यू बघू शकतोय. हे बघा सिटी आहे आणि इथनं आपण लेक व्ह्यू बघू शकतोय. जास्त पुढं जाऊन रिस्क घ्यायची नाही आपल्याला, त्यामुळे बघा खतरनाक व्ह्यू आहे, जबरदस्त. शेवट पैसे भेटलत. आपण हम्पीमध्ये पण फिरलोय, तिथं जेवढी मजा आली तेवढीच आपल्याला इथं पण मजा आलेली आहे. तर मित्रांनो इथं पण बघायचं तुम्ही दगडी काम कोरीव काम कसं केलेलं आहे. ह्या मूर्तीचं कसली खतरनाक मूर्ती जबरदस्त बनवलेली आहे बघा. त्यानंतर इथं पण मूर्ती आपल्याला बघायला मिळते, चांगली मोठी, खूप मोठी आहे. त्याच्यानंतर इथं नरसिंहाची मूर्ती आहे, ही पण जबरदस्त आहे. एवढंच नसून तुम्ही जर का वरच्या साईडला इथं बघितला तर इथं पण आपल्याला तुम्हाला कोरीव काम वगैरे करायला मिळतं. इथं स्तंभ वगैरे कसं आहेत बघा, यांचं हे जे स्तंभ आहे त्याच्यावरचं कोरीव काम ते, आणि बाकीचं इथं पण कोरीव काम आहे. परत जे इथं स्तंभ आहेत इथं पण कोरीव आहे, इथं पण आहे. त्यानंतर इथं पण आपल्याला बघायला मिळतात. इथं सगळीकडे आपल्याला बऱ्यापैकी कोरीव काम केलेलं बघायला मिळते. ही जी स्तंभ आहेत हे पण बघा, ही जी साईज किती मोठी आहे बघा, जवळजवळ 3 फूट बाय 3 फुटाचे एक स्तंभ असतील. आणि आता इथे एका गाईडनं सांगितलं, मी त्याचं ऐकलं की हे जे डबरं पडल्यात हे कलर काम करण्यासाठी इथं कलर करत होते, त्याच्यामुळे हे इथं असं बारीक बारीक डबरं पडल्यात. हे का दुसऱ्या कोणी केलेलं नाही, त्यावेळेला कलर करण्यासाठी असं छोटे छोटे खड्डे केले आणि त्यात कलर आपण ते बनवून कलर करत होते. त्याच्यानंतर तुम्ही बघितलं असं तर इकडं पण बघा, हे देखील इथं पण बघू शकता तुम्ही कसली खतरनाक आणि जबरदस्त मूर्ती आहे. इथं पण हनुमानाची मूर्ती आहे. इथं बघ विष्णू भगवानांच्या आणि इथं पण बघू शकता तुम्ही, इथं पण शिल्पलेख किंवा कोरीव काम शिलालेख जुन्या काळात हे पण इथं आहेत, इथं पण आहेत, इथं पण आहेत, सगळीकडे आहे बघा. कसं आहे काय आतमध्ये जास्त काय हे नाही, अंधारच आहे. इथं काय तर देवाची मूर्ती असेल किंवा दुसरं काय तर असणार आहे. आता तरी मला सध्या दिसत नाही, तुम्हाला पण दाखवता येणार नाही कारण की आतमध्ये खूप अंधार आहे. इथं तुम्ही जमिनीवर पण इथं कोरीव काम केलेलं आहे बघा, बघू शकता. तर आता आम्ही खाली उतराले आणि रावडी रावटर पिक्चरमधलं शूटिंग इथं झालं बघा. सगळा सीन इथं शूट झालेला होता. तुम्हाला बाजूला स्क्रीनमध्ये असं त्याचा स्क्रीनशॉट टाकतो बघा. सेम टू सेम हीच जागा आहे आणि इथं शूट झालेला आहे. लवकरात लवकर आपल्याला पुढचा पॉईंट कव्हर करायचा आहे, त्यामुळे आपण गडबड करतोय. लवकर लवकर चला. इथं पण फॉरेनर भरपूर येतात बघा. सुतार इकडं आहे, पायऱ्या तिकडं जाशील. तर आम्ही खाली उतरलोय, पुढच्या पॉईंटला जातोय बघा. आणि इथं कुठल्या तर पोरांची सहल आली, स्कूलची सहली भरपूर येत होत्या. मी पण लहान असताना आलो इथल्या सहलीला, त्यामुळे काय विषय नाही. इथं रस्ता जरा कमी आहे, त्यामुळं आम्ही 2 व्हीलर न घेता डायरेक्ट आलोय. म्हणजे
टू व्हीलर ना 4 व्हीलर गाडीनं घेता डायरेक्ट आले. पाक भेंडावले मी दिवसभर फिरून 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 वैताग आला. तरी पण हा लास्ट पॉईंट आहे आपला. हा करणे निवांतपैकी जाणे. सक्सेसफुली ट्रिप होते आपली. विषय कट. 2 मिनटाचा रोड आहे, 2-3 मिनटाचा. फापलं तेवढे तिथं 4 शूट घे, इथं 4 शूट घे. करणार 1 मिनटाची रील आणि यांचा वेळ जाते 2 तासाचा यूट्यूब व्हिडिओ करायसारखा. आम्ही आले इथं 2 ते 3 मिनटात. हिने अजून तिथं जायत. अशी बोंबामास या ग्रुपने फिरायला गेली म्हणून वेळ होतोय. मी रील्स बघत होतो आम्ही हम्पी बदामीला यायच्या आधी. आणि त्या रील्सवर जे मंदिर वगैरे बघत होतो, जे लोकेशन्स बघत होतो, आत्ता तिथं आलं आहे. तिथं बघितल्यानंतर जरा असं लई फरक वाटतं आहे. तिथं जरा घाण केंदाळ झाले. त्या रील्समध्ये आपल्याला सगळं स्वच्छ दिसत होतं, पण मंदिर सगळं आहे, सगळं तिथं व्यवस्थित आहे. आता आपण ड्रोन शॉट घेणार आहे. मग DM उडवत नाही ड्रोन शॉट इथे उडवून पोलीस आहे तिथे पोलीस आहेत. तर आता सगळेजण शूट घ्यायला लागतात बघा. मी पण आता शूट घ्यायला. बसाई 5 मिनटं. काय तर माहिती सांगते मला. गुप्पीत बातमी काढला आता SKने. इथला SKचा फॉलोअर गावल्याला त्यांनी सांगितलं लवकर मंदिर बंद करतात आणि त्या माकड मज्जा करते. मजा नाही मग ते मंदिर लवकर बंद करतात म्हणून आपण निर्णय असा घेतला की आपण लवकर जायचं. इकडं पण तुम्ही बघू शकता इथं पण मंदिर आहेत बघा. जे इथं बघल तिकडे मंदिर आहेत. नुसतं मंदिरच मंदिर आहे. आपल्या इकडे बघल तिकडे ऊस तंबाखू लावतात शेतात, तशी इकडे मंदिर आहेत. 5-5, 6-6 हजार मंदिरं एक तालुक्यात जिल्ह्यात असतात. विचार करा. तर सिद्धूडोनी इकडं बॉम्ब सोडाला बघा. तुम्हाला ऐकू आला असेल माझ्या माईकमध्ये, तर जरासं पाठीमागे घ्या व्हिडिओ आणि ऐका. दर्शा मी म्हंटल काय एक व्हिडिओ घे चाल बर. बदामी हम्पी असलं भारी आहे, एकदा यायच लागतंय. लगेच ती बाई तुम्ही काय युट्यूबर आहे? म्हटलं हा हो युट्यूबर आहे, असाच फॉलोअर्स आहे. हे सांगाय नाही विशाल सुतार म्हणून आहे काय हे जे काय नाही हे जे काय सांगतोय आयडी मागितल्या विशाल सुतार हे आम्ही सगळे आहे. आमच्याकडे ड्रोन आहे म्हटला काय खरी तर परवानगी नाही काय सांगितला. चल खोटं वाटतंय तुला? कुठे आता शेवटचा पॉईंट आणि शेवटची सांगता इथं होणार आहे काय. तरी पण काही लोकांना पडाय पाहिजे अक्कड पडून येतेस अक्कड पडून अखंड कुल्फीच्या डब्यात कुल्फी चड्डी पाहिजे केलं असतं. चलो हे चला चला ग्रुप. आता मी जे व्हिडिओमध्ये सारखं बघत होतो त्या मंदिरामध्ये लय जुनं मंदिर आहे. तिकडं बघितलं तर आपल्याला ते चांगलं दिसते. म्हणजे तुम्हाला मग अशी जो व्ह्यू दाखवला मी त्या मंदिर त्या बाजूनेही आपल्याला एकदम क्वालिटी आणि विषय हार्ड दिसते. जबरदस्त आहे, जबरदस्त पैसा वसूल आहे. तर भावांनो तुम्हाला माझा व्हिडिओ आवडत असलं तर म्हणजे आवडत असलं तर आवडते म्हणून सांगा, नसलं नाही म्हणून सांगा. म्हणजे मला माझ्या कंटेंटमध्ये किंवा माझ्या व्हिडिओजमध्ये जे बदल करता येईल. तुम्हाला कुठलं बघायला आवडतील हे पण सांगा. फूडचं आवडतात, ट्रॅव्हलिंगचं आवडतात की बाकीचं आणि कुठलं आवडतात ते पण सांगा. आपण ते शूट करण्याचा प्रयत्न करूया. मंदिर खतरनाक आहे भावानं, खतरनाक. शेवट आता मी मंदिरामध्ये आलो आहे. शपथ कसलं मंदिर आहे खतरनाक. शेवट तर आता आतमध्ये जायला काय नाही, काय दिसणार नाही आपल्याला म्हणून मी आतमध्ये जात नाही. इथं नंदीची मूर्ती आहे. आपल्याला भरपूर अशा नंदीच्या मूर्त्या बघायला मिळालेल्या आहेत तिथं. आणि इथनं दिसणारा व्ह्यू हो हो जबरदस्त. तर इकडे आपल्या DM भावाचा पण 360 आहे. आपल्या ग्रुपमध्ये 2 360 X5 आहेत. आता विशाल सुतारचा येईल एक 15-20 दिवसात, तो पण तुम्हाला बघायला मिळेल. होय
इथनं बघितलं तर मंदिर असं दिसते बघा, जबरदस्त. तर झालंय, आता चाललोय आपण घरला. ट्रिपचा शेवटचा पॉईंट होता, सगळं झालेलं आहे. मला पण कंटाळा आलेला आहे. सगळं व्हिडिओज टाकलोय. तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये सांगा. यूट्यूबला सबस्क्राईब करा पेजला आणि फेसबुकवर फॉलो करा, जेणेकरून माझे फॉलोअर्स वाढतील आणि व्हिडिओ व्हायरल होतील आणि मी व्हायरल होईल. त्यामुळं मला करायला आणि उत्साह होईल, व्लॉग वगैरे असं शूट बाहेर जाऊन. त्याच्यामुळं तुम्ही सपोर्ट करायला लागतोय. लाईक, कमेंट, शेअर, फॉलो, सबस्क्राईब सगळं काय आहे ते सगळं करून टाका. विषय कट. भेटूया परत कुठल्या तर नवीन ट्रिपमध्ये, नाहीतर तुमच्यासाठी मी एक फूड पॉईंट घेऊन येणार आहे आपल्या राधानगरीमधला. तर त्या व्हिडिओमध्ये आपण डायरेक्ट भेटूया. तोपर्यंत बाय बाय.